शिवजयंती दिनी छावा चित्रपटातील अभिनेता विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी किल्ले रायगडावर भेट दिली। आज जो काही मी आहे तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच असे सांगत आज शिवजयंती दिनी किल्ले रायगडावर येऊन मला छत्रपतींचे मनोभावे दर्शन घेता आले, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो अशी भावनिक प्रतिक्रिया छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारलेले अभिनेते विकी कौशल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंती दिनी छावा चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेते विकी कौशल यांच्यासह राज्याच्या महिला बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे तसेच छावा चित्रपटाची टीम उपस्थित होती। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विकी कौशल यांनी मला छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करायला मिळाली हे माझे सौभाग्य असल्याचे सांगत मला ज्या लोकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे त्याचाही मला मनापासून आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक पोलादपूर तालुक्यातील सडे या गावचे रहिवासी असलेले लक्ष्मण उतेकर यांच्याशीही प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद होता म्हणूनच छावा पूर्ण करू शकलो अशा भावना व्यक्त केल्या। ज्यावेळी या चित्रपटाचा प्रारंभ केला त्यावेळी देखील आम्ही रायगडावर येऊन महाराजांसमोर नतमस्तक झालो होतो। शिवाय चित्रपट प्रदर्शित करण्याच्या आदल्या दिवशी मी एकटाच किल्ले रायगडावर येऊन महाराजांना अभिवादन करून गेलो होतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले। मी पोलादपूर म्हणजेच ऐतिहासिक भूमीतील आहे याचा मला प्रचंड अभिमान असल्याचेही लक्ष्मण उतेकर यांनी यावेळी सांगितले। यावेळी पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देखील देण्यात आली। छावा पिक्चरला तर प्रचंड यश मिळालं, त्यानंतर रायगडवर तुम्ही येताय, काय भावना व्यक्त कराल? पहले तर छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूँ कि यहाँ पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला। थैंक यू ताई फॉर मेकिंग इट पॉसिबल फॉर ऑल ऑफ अस। और दिनेश विजन सर, लक्ष्मण सर, थैंक यू, मुझे ये मौका मिला कि मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ। ये आई थिंक बहुत बहुत सौभाग्य है मेरा बहुत बड़ा कि ऐसा मौका मुझे मिला और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है। बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है, तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं। छावा में आपने संभाजी महाराज का रोल किया, आज किले रायगढ़ पर दर्शन के लिए आए, कैसे महसूस हो रहा है आपको? बहुत बहुत अच्छा लग रहा है, मतलब वो ऑलमोस्ट एक बोलते हैं ना डिवाइन फीलिंग, वो फील हो रही है। और सच में इनके आशीर्वाद से अभी इनकी ब्लेसिंग लेके घर जाऊंगा तो आज मतलब बहुत एकदम संतुष्ट फील कर रहा हूँ। संभाजी महाराजांची भूमिका केलेली आपण रायगडवर आलात, मराठीमध्ये कोणता डायलॉग सांगू शकता? तुम्ही सांगा, हिंदी चालेल? तुम्ही म्हणाल। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते। छत्रपति शिवाजी महाराज यांचा रोल काय होता? छत्रपति संभाजी महाराज का जीवन साकारने में नहीं, पूरे देश के हर युवा का जीवन साकारने में छत्रपति शिवाजी महाराज की जो भूमिका थी वो सदियों तक हमें याद रखना चाहिए और याद रहेगी, क्योंकि उस समय हमसे मतलब वो बोलते ना देश के पहले रहते के राजा थे, वो रहते के लिए लड़े, रहित के लिए जिए, और उनसे आज तक हमें वो प्रेरणा मिलती है कि आज भी हम जो बोलते हैं कि हमारी जो गवर्नमेंट होती है सब होता है बाय द पीपल फॉर द पीपल, और वो उस सब की शुरुआत यहाँ से शुरू हुई। सर मराठीमध्ये काय बोला? चॅलेंजेस आहे सर आपको छत्रपति संभाजी महाराज की एक्टिंग करने के बाद कौन से चैलेंजेस है शूटिंग के दौरान? शूटिंग के दौरान मुश्किल तो थी ही, बहुत कठिन शूट था। हिस्टोरिकल पीरियड शूट करने में तो कठिनाई आती है, पर एक बहुत अच्छी टीम साथ में थी जिन्होंने ये फिल्म बनाई। पर हम हमेशा अपने आप को यही कहते थे कि जो शंभू राजन ने जो यातनाएं झेली उसके सामने तो कोई वो मेहनत कुछ भी नहीं है उसके सामने, है ना? मराठीमध्ये काय बोलाल सर? मराठीमध्ये काहीतरी तुम्ही सांगा काय म्हणायचंय? ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। साहेब आता छावा पिक्चरला प्रचंड यश मिळाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा कोणत्या चित्रपटाकडे आपला लक्ष असेल? पुन्हा अजून काही विचार नाही केला। छावाला इतकं प्रचंड यश मिळतंय तेच बरं वाटतंय बघून, आणि
ते सगळं झाल्यानंतर लवकरच विचार करू काय करायचं ते. तुम्ही रायगडातला आहात, आता रायगडावर आले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी, काय भावना आहे आपली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय ही फिल्म पूर्णच होऊ शकत नाही. म्हणजे ही फिल्म जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाही आम्ही सगळे इकडे आलो होतो, आमची टीम आली होती. रिलीजच्या आदल्या दिवशी मी स्वतः आलो होतो एकटा इथे. त्याच्यामुळे महाराजांचा आशीर्वादाशिवाय अशी फिल्म बनणं शक्य नाही. अनेक जण चित्रपट पाहिल्यानंतर रडत आहे. शेवटच्या सीन एका लहान मुलीचा व्हिडिओ पण व्हायरल होतोय, एका मोठ्या मुलीचा पण व्हायरल होतोय. ते गळ्यामध्ये पुढे बघू लागले. नेमकं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचं महत्व काय आहे की आज ते रडतायत मला वाटतं प्रेक्षक ह्याच्यासाठी, कारण त्यांना खरा इतिहास माहिती नव्हता की छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी या स्वराज्यासाठी काय यातना भोगल्यात, किती त्याग केलाय, किती बलिदान केलंय. आणि तो जेव्हा त्यांना कळतोय तेव्हा ते अश्रू गळतायत. आणि ही चांगली गोष्ट आहे की लहान मुलांना कळतंय की छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग, त्यांचं बलिदान काय होतं. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.